कुंभ राशी. आयुष्यातील 10 वर्षांचा अंधार संपणार? 20 मार्चचा हा उपाय नक्की करा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी परिवर्तनाचा ठरणार आहे. आयुष्यात जेव्हा अंधार दाटून येतो तेव्हाच प्रकाशाची खरी किंमत कळते. म्हणूनच आजचे बोधवचन लक्षात ठेवा. प्रयत्न तुमचे, आशीर्वाद स्वामींचे. कष्टाला जेव्हा श्रद्धेची जोड मिळते तेव्हा अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. तुमच्या मनातील भीती सोडा आणि आजच्या दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने करा. कारण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामींचा शब्द तुमच्या सोबत आहे. पंचांग आणि स्वामींची वेळ. आज दिनांक 20 मार्च 2026. आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदा बाय द्वितीया आहे. आजचा शुभ मुहूर्त सकाळी 11:55 ते दुपारी 12:45 पर्यंत आहे. हा काळ कोणत्याही नवीन कामाच्या सुरुवातीसाठी अत्यंत फलदायी आहे. दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला ताण जाणवेल तेव्हा फक्त 2 मिनिटे डोळे मिटून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. स्वामींचे स्मरण तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवेल. करिअर आणि व्यवसाय. कुंभ राशीच्या माझ्या कष्टाळू बांधवांनो, आज 20 मार्चचा दिवस तुमच्या व्यावसायिक आयुष्यात एक नवी दिशा घेऊन येत आहे. सध्या शनीची 7.5 सुरू असली तरी आजचा दिवस तुम्हाला कर्माचे फळ देणारा ठरेल. शनी महाराज तुमच्याच राशीत विराजमान असल्याने ते तुमच्याकडून मेहनतीची अपेक्षा करत आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा सल्ला असा आहे की आज कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. जरी तुम्हाला वाटत असेल की तुमचे क्रेडिट दुसरे कोणीतरी घेत आहे तरी शांत रहा. स्वामींच्या दरबारात उशीर आहे पण अंधेर नाही. तुमची प्रामाणिक मेहनत आज वरिष्ठांच्या नजरेत नक्कीच येईल. व्यावसायिकांसाठी आज विस्ताराचा दिवस आहे. जर तुम्ही नवीन यंत्रसामग्री किंवा तंत्रज्ञान आपल्या व्यवसायात आणण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. विशेषतः जे लोक लोखंड, तेल किंवा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना आज एखादे मोठे कंत्राट मिळण्याचे प्रबळ योग आहेत. आज ऑफिसमध्ये प्रवेश करताना मनातून श्री स्वामी समर्थ जप करा. तुमचे रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुंभ राशीला आज सावध राहण्याची गरज आहे. ग्रहांची स्थिती सांगते की आज तुमच्या खिशातून अनावश्यक खर्च होण्याची दाट शक्यता आहे. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू बिघडल्यामुळे किंवा अचानक पाहुणे आल्यामुळे खर्च वाढू शकतो. पण घाबरू नका, दुसरीकडे धनलाभाचे मार्गही मोकळे आहेत. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील किंवा विमा पॉलिसीचे पैसे मिळणार असतील तर आज त्या दिशेने प्रयत्न करा, यश मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी आज बँकिंग किंवा IT सेक्टरवर लक्ष ठेवावे. लक्षात ठेवा, लक्ष्मी चंचल आहे पण स्वामींच्या आशीर्वादाने तुमची तिजोरी रिकामी राहणार नाही. आरोग्य. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे विसरू नका. कुंभ राशीच्या व्यक्तींना आज पचनसंस्थेचे विकार किंवा ॲसिडिटीचा त्रास जाणवू शकतो. आज मसालेदार आणि बाहेरचे अन्न खाणे कटाक्षाने टाळा. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी आज धावपळ कमी करावी. मानसिक आरोग्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. काही जुन्या चिंता आज पुन्हा डोकं वर काढतील ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटेल. अशावेळी स्वामींचा तारक मंत्र मोठ्या आवाजात घरात लावा. सकारात्मक लहरींमुळे तुमचा मानसिक ताण निम्म्याने कमी होईल. रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसून स्वामींचे ध्यान करा. तुम्हाला निवांत झोप लागेल. लक्षात ठेवा, निरोगी शरीरातच देवाचा वास असतो. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आज आनंदाची कारंजी फुलतील. घरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे तणावाचे वातावरण होते ते आज निवळताना दिसेल. जोडीदारासोबत आज तुम्ही भविष्यातील योजनांवर चर्चा कराल ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जर मुलांच्या शिक्षणाची किंवा लग्नाची चिंता असेल तर आज त्या संदर्भात एखादा सकारात्मक मार्ग सापडेल. घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नका. आज संध्याकाळी जमल्यास सहकुटुंब एखाद्या स्वामींच्या मठात किंवा मंदिरात जाऊन दर्शन घ्या. घरातील कलह मिटवण्यासाठी शांती हाच एकमेव मंत्र आज वापरा. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचे युग आहे आणि कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांमध्ये उपजतच बुद्धिमत्ता असते. पण आज आळस तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. सोशल मीडिया किंवा मोबाईलच्या वापरामुळे अभ्यासावरून मन विचलित होईल. आजचा दिवस नवीन काहीतरी शिकण्यासाठी उत्तम आहे. जर तुम्ही परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा विचार करत असाल तर आज त्यासंबंधीची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे. स्वामी समर्थांकडे बुद्धीची प्रार्थना करा आणि अभ्यासाला लागा. लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल आणि स्वामींची कृपा असेल तर अशक्यही शक्य होईल. शुभ रंग आणि अंक. आजचा तुमचा भाग्यवान रंग आहे आकाशी निळा.
हा रंग विशालता आणि शांततेचे प्रतीक आहे. महत्त्वाच्या मीटिंगला जाताना किंवा परीक्षेला जाताना या रंगाचा पेन किंवा रुमाल वापरा. आजचा तुमचा शुभ अंक आहे 8 आणि 5. 8 अंक तुम्हाला स्थिरता देईल, तर 5 अंक तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा करेल. या 2 अंकांच्या संयोगाने आज तुमची कठीण कामे मार्गी लागतील. स्वामींचा महाउपाय. आता अत्यंत महत्त्वाचा भाग, आजचा विशेष स्वामी उपाय. कुंभ राशीवर शनिदेवाचा प्रभाव असल्याने तुम्हाला शिस्त आणि श्रद्धा या 2 गोष्टी पाळाव्या लागतील. आजची सेवा. 1. आज सूर्यास्तानंतर स्वामींच्या प्रतिमेसमोर बसा आणि एक शुद्ध तुपाचा दिवा लावा. 2. स्वामींना खडी साखर आणि विलायची याचा नैवेद्य अर्पण करा. 3. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र मधील एखादा अध्याय वाचा किंवा किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा. विशेष उपाय. जर कामात खूप यश हवे असेल तर आज गरिबांना काळ्या छत्रीचे किंवा निळ्या रंगाच्या वस्त्राचे दान करा. स्वामी म्हणतात, पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे तुम्ही इतरांना मदत केली की स्वामी तुम्हाला मदत करतात. हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शनीचे दोष कमी होतील आणि कामात वेग येईल. स्वामी संकेत व सावधानता. भक्तो, राशी भविष्याच्या पलीकडे जाऊन आज स्वामी तुम्हाला एक विशेष संकेत देत आहेत. कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस संयमाची परीक्षा पाहणारा ठरेल. आज तुमच्या आयुष्यात अशी एक परिस्थिती येईल जिथे तुम्हाला खूप राग येईल किंवा कोणाशी तरी वाद घालण्याची इच्छा होईल. पण लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, शब्दाने शब्द वाढतो पण मौनाने प्रश्न सुटतात. आज जर तुम्ही शांत राहिलात तर येणारे मोठे संकट आपोआप टळून जाईल. आज कोणाचीही निंदा नालस्ती करू नका, कारण आज तुम्ही जे इतरांना द्याल तेच 1000 पटीने तुमच्याकडे परत येईल. आज कुंभ राशीच्या लोकांनी विशेषतः पांढऱ्या रंगाच्या वस्तू किंवा दूध कोणालाही उधार देऊ नये. तसेच आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी उंबरठ्यावर बसून रडू नका किंवा कोणाशी भांडण करू नका. हा काळ लक्ष्मी आगमनाचा असतो, त्यामुळे घरात आनंदी वातावरण ठेवा. जर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत पाणी प्या. तुम्हाला लगेच शांत वाटेल. उद्याचा राजयोग. भक्तो, उद्या 21 मार्च कुंभ राशीच्या लोकांसाठी एक अत्यंत दुर्मिळ योग येत आहे. उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातील 10 वर्षांचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका चमत्कारिक वस्तूबद्दल सांगणार आहे जी खिशात ठेवली की पैसा स्वतःहून चालत येईल. पाहायला विसरू नका. स्वामी भक्त संवाद. तुम्हाला आजचे हे सविस्तर राशी भविष्य कसे वाटले? तुमच्या अनुभवांबद्दल आम्हाला नक्की सांगा. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहा. चॅनलला लाईक आणि शेअर करून आपल्या इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.